आखाती देशामध्ये होत असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच फटका भारतातील अनेक राज्यांना सुद्धा बसतोय। आता मी पुण्यातील अर्थात पुण्यामध्ये जो जुना बाजार आहे त्या ठिकाणी आहे। कारण जर पाहिलं तर सरकारनं जे धोरण आणलेलं आहे त्या धोरणामुळे कुठेतरी जे कमर्शियल गॅस आहेत त्यांचा जो आहे पुरवठा सरकारच्या वतीनं बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडी ज्या शेगड्या आहेत, चूल आहे, जे की लाकडी इंधनाच्या द्वारे ह्या चूल ज्या आहेत त्या चालवल्या जातात। त्याच्यावरती आता जे LPG गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे या चुलांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी वाढलेली आहे। या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या संख्येने जे ग्राहक आहेत ह्या चूल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं सुद्धा पाहायला मिळते। आपल्यासोबत ह्या ज्या दुकानाचे विक्रेते आहेत ते सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल, इंधनाचा पुरवठा अर्थात LPG गॅसचा पुरवठा सरकारनं बंद केलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गॅसची मागणी वाढते। तुम्ही सुद्धा या ठिकाणी चूल खरेदी करण्यासाठी आलेला? गॅसचा पुरवठा संपलेला असल्यामुळं आम्हाला पर्यायी उपलब्धता जी आहे त्यानुसार आम्ही आता शेगडीचा वापर करायची सुरुवात केली आहे। लाकूड आणि कोळसावरती आम्ही आता आमची गरज भागवतोय सध्या। साधारणतः तुम्ही कशा पद्धतीचा व्यवसाय करायचात आणि तुमची किती डिमांड होती अशी गॅसची? गॅसची आम्हाला 3 ते 4 सिलेंडर डेलीची डिमांड होती, पण आता आम्हाला उपलब्धच होत नाही आहेत। तर ॲटलिस्ट आमचे जे काही स्टाफ आहेत त्यांचंही जेवण बनवावं लागतं आहे आम्हाला, तर ते बनवणार कशावर हा प्रश्न आहे। त्याच्यामुळं आम्ही आता जे पर्याय आहेत उपलब्ध, शेगडी आहे तिथं, तर ते घेण्यासाठी आता आम्ही आलो इथं। काय व्यवसाय आहे तुमचा? हॉटेल व्यवसाय सर। हो। खरं तर बघतो की हॉटेल व्यवसायासाठी आता गॅसचा पुरवठा कुठेतरी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता ज्या लाकडी चूल आहेत त्या लाकडी चुलांवरतीच आम्ही आमचे जे आहेत ग्राहक त्यांना स्वयंपाक बनवून देत आहोत, तशा पद्धतीचं अन्न आम्ही बनवत आहोत, अशा पद्धतीचं जे आहेत हॉटेल व्यावसायिकांकडून सांगितलं जाते। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूयात। साधारणतः कशा पद्धतीची डिमांड आता वाढलेली आहे? डिमांड एवढी वाढलेली आहे की लोकांना माल द्यायला माल नाही आहे। कोळशाची गोलवाली जी भट्टी असते ना, ते एवढी डिमांड आहे, त्याला ते मालच नाही लोकांना। अख्ख्या पुण्यात कोणाच्याकडे माल नाही आहे आणि गॅस कोणाच्याकडे अवेलेबल नाही आहे। गॅस ब्लॅकनी पण नाही भेटत आणि हॉटेलवाल्याला नाही त्याच्यात लय अवघड होतं। भट्टी नाही आहे, चूल नाही आहे, त्यासाठी ते हॉटेलवाले आत्ता कोळशाची भट्टीवरती काम चालू केलेलं त्यांनी। या ज्या शेगड्या आहेत, ह्या सगळ्या ज्या चूल आहेत त्या ज्याच्यावरती लाकडांवरती ह्या चुला सगळ्या चालणार आहेत, लाकडी आणि कोळशावरती जे चालणार आहेत, त्यांची साधारणतः किंमत सगळ्यांची कशी आहे? ते नाही का बघा, ही लोखंडी ही तुम्ही घेतल्या ना 1200 रुपयापासून सुरुवात आहे आणि पत्र्याची घेतल्या ना 300 रुपयापासून सुरुवात आहे त्याची। हां, आणि मोठी भट्टी वगैरे घेतल्या ना तुम्ही, ही तुम्हाला बसेल 3200 रुपयाला। ही मोठीवाली जी भट्टी 24 इंची जी भट्टी येईल ते लोखंडी, आणि पत्र्याची याच्यात घेतले तुम्ही 21 इंची, ते तुम्हाला बसेल 1500 रुपयाला भट्टी। साधारणतः किती आतापर्यंत किती चुलांची आहे जी तुम्ही विक्री केलेली आहे? काल आम्ही नाही का, कालच्या दिवसात एवढी डिमांड होती, काल आम्हाला बसायला नाही का वेळ नच होती। मी, माझे 2 भाऊ आणि वडील 4 जण नाही का नुसतं ते चूलच विकत होतं काल तरी पण आम्ही एक अंदाजाने 50 एक नाही का चूल विकले आम्ही काल 50 एक विकलेले आहेत। काल एवढा माल होता। आमचे गोल राऊंड जे ना चूल असते लय भरपूर क्वांटिटीमध्ये होतं काल। आज एक पण नाही बघायला, आज सगळं लहान साईज आहे आपल्याकडे। घरगुती वापरासाठी नेमक्या कोणत्या चुलींना जे आहेत ग्राहकांकडून प्राधान्य दिलं जातं? घरगुतीला ही पत्र्याची भट्टी दिसते ना आपण समोर ठेवलेली आहे गोलवाली, ते लोक वापरते घरगुतीसाठी। त्याची किंमत किती आहे? ते 300 रुपयापासून सुरुवात आहे, 250-300 रुपयापासून। मोठी साईज घेतली त्याच्यात ते तुम्हाला 500 रुपयाला बसेल ते। आणि हॉटेल व्यावसायिक सुद्धा तुमच्याकडे आलेले असतील? हॉटेल व्यवसायासाठी मोठी भट्टी आहे जी। आता राऊंडमध्ये पण भट्टी जी आहे ना सगळे संपलेली। आता लोकांनी का चौकांनी जे बार्बिक्यू बनवतं ना ते भट्टी घेऊन चालले। आता त्याच्यावरती पातेला ठेवून एक दाखवतो तुम्हाला सॅम्पल, असं पातेला ठेवून नाही का लोक काम चालू केलेलं आहे बघा, ही चौकांनी भट्टीवरती। म्हणजे हे मेस चालक असतील, हॉटेल चालक असतील त्यांच्यासाठी? हां, त्यांच्यासाठी। त्यांना कोणाला ग्रेव्ही बनवायची, कोणाला राईस शिजवायची असते, त्यासाठी त्यांनी ही भट्टी घेऊन चालले आता। म्हणजे इथं कशा पद्धतीने हे सगळे लाकडाच्या साह्यानं कशा पद्धतीने हे पेटवलं जातं सगळं? ही जे दिसतं ना आपण, ही जालीवरती जे ना कोळसा येईल आणि त्याच्यावरती पातेला बसते। ही पातेल्याने याच्यावरती ठेवून ते काम चालू करतो। आणि कधी तुम्हाला लाकडी करायचे, पेटवलं कसं जातं? लाकडी करायचे तर ही जाळी काढायची आणि त्याच्या आत नाही का लाकडी टाकून तुम्ही लाकडीवरती पण चालू शकतो। हो, म्हणजे याच्यामुळं कशाही पद्धतीचा जो आहे राख वगैरे अशी ती बाहेर पडत नाही? ते खाली डस्ट जे आहे ना ते आतमध्येच पडते ते। हां, आणि याला नाही का असं दरवाजा पण असते, ते नाही का तुम्हाला हे बघा खालून भाता लावायचे, फॅन लावायचे, त्यासाठी नाही का दरवाजा पण असते याला। हो,
अशा कोणकोणत्या आणखी व्हरायटीच्या अशा चुली आलेल्या आहेत? आता व्हरायटी लय भरपूर होते आपल्याकडे. आज सगळं संपलेले आहे. आज जे थोडंफार राहिलेलं माल तेच जे काल कमी कमी 50 एक भट्टी होते सगळे विकून टाकले ते. आणि लोकांची एवढी डिमांड आहे, एवढं आमच्याकडे ऑर्डर आहे, माल नाही आहे लोकांना द्यायला. अजून एक 20-50 नाही का 50 एक नाही का भट्टीची ऑर्डर आहे आमच्याकडे, पण नाही का गिराकांना माल नाही आहे विकायला. एवढी डिमांड झालेली. किती दिवसांपासून ही सगळी डिमांड वाढली? एक 2-3 दिवसांनाच वाढली. हां, सोमवारपासून याची डिमांड झाली होती. बुधवारी तर लय भरपूर डिमांड होती याची. खरं तर बघतोय इथे आणखीही सुद्धा जे आहेत नागरिक आलेले आहेत, जे इथं लाकडी चुलांवरती जे आहेत ते खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही कुठून आलाय? आम्ही वाघोलीवरनं आलो आहे. कशासाठी आलाय? भट्टी गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे सगळीकडे. तुमचा कोणता व्यवसाय? रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे. तुम्हाला साधारणतः किती गॅसची तुमची डिमांड होतील? रोजची 4 गॅस लागतात रोजचे 4 गॅस. कोणत्या पद्धतीची जी चूल आहे ती खरेदी करायला आलात? आता बघू मोठं थोडंफार म्हणजे आता बिर्याणी वगैरे जे काय थोडंफार चाललं पाहिजे, पगार पाणी निघाला पाहिजे, लोकांचं आपण स्टाफचं जेवण वगैरे निघालं पाहिजे, त्या हिशोबाने आता भट्टी घेतोय, बाकी काय नाही. किती भट्टी खरेदी करणार आहात इथे? आता आहे 2-3 भट्टी घ्यायचं चाललं विचार आता. तुम्ही सोबतच आलात का? बरं बरं. खरं तर इतरही काही जे आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर बघतोय की या ठिकाणी ज्या भट्ट्या आहेत, लाकडी चुला आहेत, त्या खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी ज्या आहेत आलेले आहेत. काका कुठून आले दादा तुम्ही? मी दायरीवरून आलो. काय व्यवसाय आहे तुमचा? माझा हॉटेलचा आहे. हॉटेलचा व्यवसाय. साधारणतः रोज तुम्हाला किती LPG गॅस वगैरे लागतात? आता तसं सिलेंडर आपल्याला रोजचा 1 लागतो सिलेंडर. 1 लागतो. आता पुरवठा वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे आलात. आता सध्या कोळशावरतीच चालू आहे काम. आता असा गंभीर प्रश्न निर्माण जो झालेला आहे, त्यामुळे छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्यावरती तर म्हणजे खूप मोठा आघाताच्या. आता काय इथे म्हणजे लाकडावरती चालणाऱ्या तुम्ही चूल खरेदी करायला आलात? लाकडावरती चालणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत आपल्याकडं ते म्हणलो त्याच्यावरती तरी पुढे उद्योग चालू राहील, पण आता ते सुद्धा मिळणं शक्य नाही आहे. त्यामुळे निराशेच व्यक्त करावं लागतं. काय वाटतं आता सरकारनं काय करावं? आता शेवटी पाहिलं तर आता LPG इंधनावरून थेटपणे लाकडाच्या इंधनावर आलो होतं. कारण की बऱ्याच दिवसापासून लोक म्हणत होते की चुलीवरचं जेवण. पुन्हा परत तीच गोष्ट आता निर्माण झालेली आहे की ती चुलीला जे महत्त्व आहे ते आत्ता माहिती पडायला लागलं की किती महत्त्व आहे. किती चुली खरेदी करायला आला तिथं? आत्ता मला तरी 2 पाहिजे, पण त्या यांच्याकडे स्टॉक नाही आहे ऑलरेडी आत्ता. अजून गिराक आले बघा. दादा तुम्ही कुठून आला? तुमचा काय व्यवसाय? मी नारायणपेठेतून आलोय आणि आपलं मेस आहे हॉटेल. हा, मेस आणि हॉटेल दोन्ही आहे. हा, साधारण आपल्याला आठवड्याला 4 लागतात सिलेंडर. हो. आणि आता बंद ठेवणं पण उचित होणार नाही आहे, कारण कसं मुलं बाहेरून MPSC आणि UPSC साठी आलेले आहेत, सो त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण बंद आपण नाही ठेवू शकत, आणि शेवटी कामगार पण आहेत म्हणल्यावर कामगारांचा पगार, त्यांचं जेवणं वगैरे सगळ्या गोष्टी आल्या नाही का. त्यासाठी ॲटलिस्ट काहीतरी आपल्याला सर्वायवल करण्यासाठी म्हणून आता हे कोळशावरचं करूया म्हणलं. असं किती इथं जे आहेत त्या चुला खरेदी करायला तुम्ही आले? आत्ता साधारण 2 तरी घेऊया म्हणलं सुरुवातीला. बघूया आता त्याच्यावर पण कसं काय करता येईल नाही का ते, कारण आपण हे अगोदर कधी यूज केलं नाही आहे, पण आता जस्ट म्हणलं आयडिया काहीतरी हे आता बघू म्हणलं. असं आधी तर स्वयंपाक बनवणारी लोक जी आहेत त्यांना गॅसवरती स्वयंपाक बनवण्याचा सराव वगैरे होता. आता हे चूल हा नवीनच प्रयोग होतोय, ते कसं साधणार आहे? आता तेच सर्वात मोठं चॅलेंज आपल्याला आता ते असणार आहे, कारण एकदम आपल्याला गॅसवरनं कोळशावरती यायचं आहे, मग त्याचा पूर्ण धूर वगैरे सगळ्या गोष्टी आल्या नाही का ते. तर तेच आता मोठं आपल्यासाठी चॅलेंज ते आहे. त्यांना सांभाळणं पण महत्त्वाचं आहे, कामगार लोकांना एक समन्वय साधणं खूप गरजेचं आहे नाही का. आता बघूया, त्यांनीच म्हणलेलं आहे की आपण करूया काहीतरी, बंद ठेवणं तरी हा नक्कीच पर्याय नाही आहे. तर आपण बघूया, तुम्ही घेऊन या, आम्ही करतो. खरं तर बघतोय की LPG गॅसचा जो मोठ्या प्रमाणामध्ये आखाती देशामध्ये होत असलेल्या युद्धामुळे जो तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे पुण्यामध्ये काम करणारे कामगार वर्ग असेल किंवा शिक्षण घेण्यासाठी आलेला राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून येणारा जो विद्यार्थी असेल तो या ठिकाणी राहतो. त्यामुळे मेसचा प्रश्न असेल, त्याचबरोबर त्यांच्या जेवणाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न कुठेतरी LPG गॅसचा तुटवडा झाल्यामुळे निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे मेस चालक असेल किंवा हॉटेल चालक असतील त्यांच्याकडून या ठिकाणी आता लाकडांवरती चालणाऱ्या चुलींना प्राधान्य दिलं जातं. आणि त्या या ठिकाणी जे की चूल विक्रेते आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये चूल खरेदी करण्यासाठी त्यांची मोठी गर्दीसुद्धा या ठिकाणी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं आहे.
खरं तर आपल्यासोबत आणखी हे आहेत. दादा तुम्ही कुठून आलाय, काय व्यवसाय तुमचा? वडगाव शिरी हॉटेल व्यवसाय आपला. कशासाठी आलाय? ते भट्टी कोळशाची भट्टी घेण्यासाठी. आता गॅस वगैरे नाहीये. गॅस भेटत नाही आहे आणि ॲक्च्युली समस्या अशी आहे की आपले जे म्हणजे गॅसचे जे हे काय बोलतात त्याला डिस्ट्रीब्युटर, त्यांच्याकडे गॅस आहे पण गॅस देत नाही आहे. मग ब्लॅकनी गॅस कसे काय जातात ते? तुम्हाला हे लाकडावरती सगळं आता स्वयंपाक वगैरे बनवणं एवढं मोठं हॉटेल हे शक्य होणार आहे? कारण कशा पद्धतीने करणार? आता शक्य तर नाही आहे पण थोडं ॲडजस्ट करायला लागणार. मुलांचं जे आहे टायमिंग थोडा वाढवायला लागणार. शेवटी नुकसानच आहे ते हॉटेल व्यावसायिकांसाठी. लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढून गॅस वगैरे चालू व्हायला पाहिजे. कारण की कसं आहे ह्याच्यावर चुलीवर करायचं बोललं तर टायमिंग वाढवायला लागणार, मुलांची ड्युटी वाढवायला लागणार, त्यासाठी पगार त्यांना पेमेंट वाढवून द्यायला लागणार. काही वेगळा असा स्टाफ वगैरे तुम्ही भरलाय चुलीवरती काम करण्यासाठी? हो भरलंय ना. ॲक्च्युली 2 टीम केल्या त्या, एक गॅसवरती वेगळं आणि एक चुलीवरती वेगळं. आणि मेन म्हणजे जे आयटम आहे ते पण कमी केले. जे फ्राय करणारे आयटम आहे, पापड झाले किंवा असे काय काय आयटम आहे मंचुरियन जे फ्राय करून कंटिन्यू, ते आयटम कमी केले ते. आणि जमत नाही. आणि गॅस सिलेंडर जेवढं आहे त्याच्यात तर ते हे करू शकत नाही. त्याच्यामुळं सध्या आयटम पण कमी केले ते आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी तोडगा झाला पाहिजे. आपल्यासोबत अजूनही एक ताई आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. मला सांगा ताई, तुम्ही कुठून आलाय आणि तुमचा काय व्यवसाय? रामवाडीवरून आले. हॉटेल माझा मुलगाच येतो. ताई कशा पद्धतीची असा अडचण येते LPG गॅसचा पुरवठा बंद झाला? अडचण म्हणजे आता प्रत्येक बाबतीत अडचणच आहे. आता जे आम्ही गॅसवरती जिथं 2 तास लागतात ते आता ह्याच्यावरती आम्हाला 4 तास तरी लागणार. पण कसं आहे आता बाहेरनं आमच्या इथं IT पार्क आहे, बाहेरनं जे येणारे मुलं आहेत त्यांना नाही निदान बाकीचं काहीतरी राईस प्लेट तरी भेटली की त्यांचं जेवणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्या हिशोबाने मी चालली आहे. आता गॅसवरती आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा फार कमी वेळ लागतो आणि हवं तेवढं कंट्रोल आपण जे आहे ते जाळाचं आहे, पण आता थोडं तरी मॅनेज करायला लागणार आहे. कारण कसं आहे बिझनेस पूर्ण बंद करून तर चालत नाही, त्याला काहीतरी पर्याय निवडायला लागणार. तेच चाललं आहे आमचा प्रयत्न. खरं तर व्यवसाय पूर्णपणे बंद करून चालत नाही, त्याला काहीतरी एक पर्याय आता निवडलाच पाहिजे. म्हणून हॉटेल व्यावसायिक असतील किंवा मेसधारक असतील ते आता थेटपणे आता LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं आता कुठंतरी ज्या चूल आहेत त्या चुलींकडे वळलेले आहेत आणि आता लाकडी इंधनाचा असेल किंवा कोळशाचा वापर करून ह्या चूल ज्या आहेत त्याच्यावरती स्वयंपाक बनवला जाणार आहे. आणि त्याचमुळे आता मी पुण्यातील जुना बाजार परिसरामध्ये आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने हॉटेल व्यावसायिक असतील ते या ठिकाणी चूल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आणि खास करून घरगुती जे आहेत, घरगुती वापरासाठी सुद्धा या ठिकाणी चुली आहेत, त्या चुलींची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचं येथील जे दुकानाचे चालक आहेत त्यांनी जे आहे ते सांगितल्याचं सुद्धा पाहायला मी तर बघतोय. वेगवेगळ्या चुलींना या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य जे आहे ते दिलं जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर जसं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीत करून दिला जावा. कारण जर आहे तो गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही अनेक पदार्थसुद्धा जे आहेत आता बंद केलेले आहेत. त्यामुळे हा जो पुरवठा आहे तो सुरळीत करावा आणि त्याला कुठंतरी तात्पुरता तोडगा म्हणून आता आम्ही लाकडी चुलींकडं, कोळशावरती ज्या चुली चालतात त्या चुलींकडे वळलेलो आहोत. आणि जसं आता जे आहे दुकानाचे मालक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे सुद्धा आता कुठंतरी या चुलींचा सुद्धा आता तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.